नमस्कार, मी रेणुका नाडकर. समर्थन लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण आहोत पेल्हारमधील भिड्याचा पाडा, सागपाडा आणि डोंगरपाडा इथे. आता आपण इथे पाहू शकता की इथे कशा पद्धतीने महावितरणचे जे काही खांब आहेत किंवा विजेची जी काही व्यवस्था आहे ती कशा पद्धतीने इथल्या स्थानिकांसाठी धोकादायक आहे. इथे जे काही खांब आहेत त्यांना त्यापैकी बऱ्याच खांबांना खड्डे पडले आहेत, होल पडलेले आहेत आणि बऱ्याच खांबांमधून करंट जातोय. त्यामुळे आपण आता पुढील तपशील इथे पाहूयात. माझं नाव गणेश बुरकुंड आहे. मी आपल्या परिसरातील महावितरणच्या विजेसंदर्भात बोलतोय की आमच्या परिसरात बरेचसे असे खांबे आहेत जे पूर्णपणे सडलेले आहेत, खालच्या बाजूला सडलेले आहेत आणि पावसाच्या अगोदर महावितरणकडून हे बदली करून द्यायचे अशी अपेक्षा होती, परंतु महावितरणने अशा पद्धतीने कोणतेच खांबे बदली केलेले नाही आहेत आणि कोणतीही व्यवस्थित सुविधा न देता महावितरण आता स्मार्ट मीटर आणण्याच्या तयारीत आहे. तर या स्मार्ट मीटर आणून महावितरणला साध्य तरी काय करायचं आहे, कारण त्यांची जी व्यवस्था आहे, वितरण व्यवस्था आहे, ती आधीच अपुरी पडते आहे. तुम्ही बघितलं असाल की एकेका खांबावरती साधारणतः 100 150 कनेक्शन आहेत, त्यापेक्षाही जास्त असतील. काही खांबांवरती इंडस्ट्रीयलचे कनेक्शन सुद्धा आहेत आणि आमचे घरगुती कनेक्शन सुद्धा आहेत. तर अशा पद्धतीने काही ठिकाणी वायर्स लटकल्या आहेत, काही वायर्स घरावरती टच झालेल्या आहेत. त्याचबरोबर बऱ्याचशा खांबांना करंट हा खालीपर्यंत उतरतो आणि ह्याच्यातून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि अशी जर जीवितहानी एखादी झाली किंवा एखादी घटना घडली तर त्या संदर्भात आम्ही महावितरणवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत. मग इथे जी आता वायरी दिलेल्या आहेत किंवा एका खांबावर इतक्या वायरी आहेत, तर त्यांचं आता अजून काही अशा काही घटना घडल्यात का याआधी किंवा जीवितहानीच्या वगैरे? हो, मागच्या मागच्या वेळी पेल्हार इथे एक बैल त्या खांबाला चिपकून मरण पावलेला होता. तर आज त्यावेळेस तो बैल मरण पावला, परंतु भविष्यात जर एखादी मनुष्य जीवितहानी झाली तर त्याची नुकसान भरपाई कोण देणार आहे? महावितरणनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नमस्कार, मी अमोल कसबे, मी पेल्हारचा स्थानिक. आणि विजेचं बोलायचं गेलं तर आता पावसाळा सुरू झाला आहे. पहिला पाऊस नाही सुरुवात झाली तोपर्यंत गावात लाईटचे प्रॉब्लेम चालू झाले. तुम्ही आता राऊंड मारलाच असेल गावात, प्रत्येक खांबावरती बघायला गेलं तर तुम्हाला 100-150 वायर्स दिसतात लटकलेल्या. खांब बघितलं तर खांबाची अवस्था व्यवस्थित नाही आहे. आणि राहिला प्रश्न आपल्या MSEBीचा. MSEB आपल्याला बोलते की आता स्मार्ट मीटर आणणार. अरे पहिले तुम्ही ह्या लाईट्स आहेत त्या लाईटची समस्या पहिले दूर करा, नंतर स्मार्ट मीटर लावण्याच्या गोष्टी करा. आणि राहिला प्रश्न गावातल्या लोकांमध्ये जे इंडस्ट्रियल इथे बनलेली आहे, ते इंडस्ट्रीला कनेक्शन पण त्या लाईटच्या गावकरीच्या खांब आहेत ना त्यांच्यावरूनच दिलेले आहेत. त्याच्यामुळे रात्रीच्या वेळी जर एक पाऊस नाही पडला तोपर्यंत गावात आता लाईटीची समस्या चालू झालेल्या आहेत. लाईटच्या पोलवरच्या लाईटी लागत नाही आहेत. गावात आता लाईट जाते तर 3-3 4-4 तास लाईट येत नाहीये. त्याच्यामुळे असे भरपूर प्रॉब्लेम गावामध्ये चालू आहेत. इथे लाईट जर गेली ना तर MSEB अधिकाऱ्यांना फोन केला तर ते एक तर फोन उचलत नाहीत. राहिला प्रश्न लाईट येण्याचा तर इथे जे स्थानिक वायरमॅन आहेत, जे प्रायव्हेटवाले आहेत, ते येतात आणि तेच आपल्या मनमर्जीने कामं करतात. लाईट एकदा गेली तर 2-2 3-3 तास लाईट येतच नाही. MSEB वाल्यांचं तर उत्तर नसतं त्याच्यावर, ते कधी दिसतच नाही ते एरियामध्ये. आणि एक दुसरी समस्या अशी आहे की आता इथे इंडस्ट्रियल झोन पण वाढले नाही आणि लोकसंख्या पण वाढलेली आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची संख्या जी आहे MSEBने ती वाढवली पाहिजे. जे पहिले जे संख्या होती तेवढीच त्याच्यावरतीच लोड भरपूर होत आहे. तर याच्या महावितरणने पहिले की इथे ट्रान्सफॉर्मरची संख्या वाढवली पाहिजे आणि जे घरावर प्रत्येकाच्या वस्तीच्या घरावरून जे वायरिंग गेलेली आहे लोकांच्या, ती पहिले भूमिगत केली पाहिजे. या 2 समस्या पहिले तात्पुरत्या सोडवण्यात आल्या पाहिजे त्यांच्याकडून. नमस्कार, मेरा नाम सुरेंद्र पाल। लाइट का जो केबल है, नीचे से जो केबल गया हुआ है, लाल बॉक्स का जो केबल नीचे से गया हुआ, अभी वो लाल बॉक्स में किसी में लाइट नहीं। बॉक्स हमारे इधर जो है 5-6 बॉक्स पूरा लाइट नहीं किसी में। और रात को जब लाइट जाता है डायरेक्ट सुबह को लाइट आता है। सोने टाइम पे रोज लाइट जाता है। ट्रांसफार्मर बढ़ाना चाहिए। ट्रांसफर हमारे इधर है एक, वो हमेशा उड़ता है, शाम के टाइम उड़ता है, डायरेक्ट 1 हफ्ते के बाद बनता है ट्रांसफार्मर। उनको फ़ोन लगाते, बोलते हम नाइट में नहीं, कभी डे में है, तो बोलते उनको आधे घंटे में फ़ोन करता, वो लोग 1 घंटे के बाद फ़ोन भी नहीं करते। बाद में सुबह फिर वापस फ़ोन करते, फिर शाम को बोलते फ़ोन करते, अभी बनाते, टाइमिंग नहीं, ये नहीं हुआ। तर आता आपण पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने एका ट्रान्सफॉर्मरवरून अनेक वायरींचे कनेक्शन देण्यात आलंय किंवा अनेक घरांवरून वायरींचं कनेक्शन जे आहे ते गेलंय. त्यामुळे तेथील स्थानिकांना याचा त्रास होऊ शकतो, जीवितहानी देखील होण्याची शक्यता आहे.